आता ते आमच्या बेळगावच्याच उदाहरणाबद्दल बोलूया. खरं तर त्या उद्योजकांचं नाव वगैरे घेण्याचा आम्हालाही अधिकार नाही आणि त्यांची बदनामी करण्याचा आमचा उद्देशही नाही. पण संबंधित उद्योजक हे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ह्या विषयातले मोठे तज्ज्ञ. या तज्ज्ञांकडे सल्ला घेण्यासाठी लाखो लोक येतात आणि त्या माध्यमातून त्यांना फीजही देतात. खरं तर या देवाणघेवाणीच्या व्यवहारात काही वेळा त्यांच्या बँकेच्या खात्यावरूनही बरेचसे व्यवहार होतात. नेमका हाच कळीचा मुद्दा धरून संबंधितांनी त्या व्यक्तीला कोंडीत पकडलं. त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली आणि या कचाट्यातून सोडण्यासाठी तुम्ही पैसे द्या अशी मागणी झाली. खरं तर होऊ द्या ना अरेस्ट. जर आपण चूक केली असेल तर होऊ द्या अरेस्ट. संबंधित यंत्रणा आपली चौकशी करेल, आपल्याला दंड बजावेल. कदाचित एक 3-4 दिवस, 1 महिना, 2 महिना गुन्ह्याच्या गंभीरतेवर आधारित शिक्षाही होईल. भोगता येईल ना शिक्षा, पण शिक्षा होईल आणि त्यातनं त्या कचाट्यातून बाहेर पडायचं म्हणून पैसे देण्याची मानसिकता तयार केली जाते म्हणून आपण तयार करून घेतो. ही गंभीर चूक आहे. ही गंभीर चूक जर आपण केली तर मग आपली आर्थिक लूट होते आणि नको ते लोक म्हणजे स्कॅमर्स आपल्याला लुटत राहतात, ब्लॅकमेल करतात. आपण ब्लॅकमेल व्हायचं की नाही ते आपण ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे.